हॅलो फ्रेंड्स, एम सायन्स अकॅडमीज फिजिक्स अँड मॅथ्स या चॅनल अंतर्गत मी सौरभ खाजुने आज परत तुम्हाला भेटायला लागलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फिजिक्सचा अतिशय महत्त्वाचा पार्ट ज्याचं नाव आहे फेज ऑफ एसएचएम. भरपूर लोकांना फेज ऑफ एसएचएम हा कन्सेप्ट लक्षात येत नाही आणि तो समजत नाही आणि त्यावरचे न्यूमरिकल्स करण्यात मग ते अयशस्वी होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फेज ऑफ एसएचएम. या फेज ऑफ एसएचएम ला समजण्याकरिता एकदा परत मी तुम्हाला घेऊन जातोय की एसएचएम मध्ये आपण एकदा परत काय काय पाहिलं. एसएचएम मध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की लिनियर एसएचएम पहिल्यांदा कसं आयडेंटिफाय करायचं मॅथमॅटिकली आणि बाय ऑब्झर्वेशन्स. नंतर या व्हिडिओमध्ये डिस्कस करत असताना आज परत मी एकदा तुम्हाला सांगतोय की रेफरन्स सर्कल मेथड ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. कारण या फेज ऑफ एसएचएम ला पाहण्याकरिता स्टडी करण्याकरिता आपल्याला रेफरन्स सर्कल मेथड समजणं आवश्यक आहे. चला तर सुरुवात करूया फेज ऑफ एसएचएम. सो यू मे ऑल्सो नोट डाउन फेज ऑफ एसएचएम. ओके, भरपूर लोकांना हा टॉपिक समजत नाही, याला अंडरस्टँड होत नाही, म्हणून बारकाईने मी आज काय सांगतोय तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचंय. यावर मी दोन न्यूमरिकल्स पण तुमचे घेणार आहे ज्यातून तुम्हाला कंप्लीट आयडेंटिफाय होणार की आपण फेज कसा कॅल्क्युलेट करणार. तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, फेज ऑफ एसएचएम इज व्हॉट. ओके, सो व्हॉट ऍक्च्युअली फेज इज फेज ऑफ एसएचएम. मग ते एसएचएम असेल कोणतेही मोशन असेल, ओके, कोणतेही, हे सिंपल हार्मोनिक आहे म्हणून आपण सिंपल हार्मोनिक मोशनचा फेज शिकतोय. पण कोणाचाही फेज कळायचा असेल तर फेज रिप्रेझेंट्स द स्टेट. फेज काय रिप्रेझेंट करते बेटा? स्टेट. मग मी तुम्हाला उदाहरण देणार, फेज ऑफ एसएचएम इज अ स्टेट ऑफ एसएचएम. ओके, मग ते एसएच जर तुम्ही म्हटलं फेज ऑफ एसएचएम इट इज अ स्टेट ऑफ एसएचएम. फेज ऑफ एनी मोशन इट द स्टेट ऑफ एनी मोशन. पण आपल्याला या टॉपिकवर याला समजून घ्यायचं व्हॉट इज स्टेट. सर पहिल्यांदा आम्हाला फेज नाही समजला, आता आम्हाला स्टेट नाही समजलं, व्हॉट इज स्टेट. ओके, फेज ऑफ एसएचएम इज द स्टेट ऑफ एसएचएम. ओके, याला मी तुम्हाला बारकाईने याला समजून सांगतो लक्षात. जसं आपण मेडिकल्स मध्ये पाहिलेलं आहे की एक पेशंट असतं. फॉर एक्झाम्पल इफ वन पर्सन इज सफरिंग फ्रॉम अ कॅन्सर. तर जसं कॅन्सरच्या काही स्टेजेस आहेत बेटा, फर्स्ट स्टेज मध्ये आहे, सेकंड स्टेज मध्ये आहे, थर्ड स्टेज मध्ये आहे. जेव्हा एखादा पर्टिक्युलर व्यक्ती एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो तो त्याची टेस्ट करतो. ती टेस्ट केल्यानंतर डॉक्टर ती टेस्ट पाहून रिपोर्ट्स पाहून सांगतात की तुम्ही सध्या फर्स्ट स्टेजला आहात, सेकंड स्टेजला आहात, थर्ड स्टेजला आहे, की तुमचा जो हा कॅन्सर आहे, हा जो डिसीज आहे, हा कोणत्या स्टेजला आहे हा बाय ऑब्झर्वेशन थ्रू त्या रिपोर्ट्स वरून ते सांगतात. तर असंच जेव्हा आपण एखादा अँगल शोधू, ओके, तर तो कोणत्या ऑसिलेशन्स मध्ये आहे, त्याचे किती ऑसिलेशन्स कंप्लीट झाले, सध्या तो कोणत्या पोझिशनवर आहे हे सांगणारा, ओके, जो की हे जे स्टेट सांगते, हे जो स्टेज एक्सप्लेन करते की तो कोणत्या स्टेटवर आहे. ऑब्जेक्ट सध्या एक्स्ट्रीमवर आहे, पॉझिटिव्ह. ऑब्जेक्ट सध्या मीनवर आहे, ऑब्जेक्ट सध्या निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीवर आहे, ऑब्जेक्ट सध्या दोघांच्या मधात आहे, ऑब्जेक्ट सध्या मधातच कुठेतरी आहे, बरोबर, कुठेतरी तो असेल. तर हे जे की त्याची पर्टिक्युलर पोझिशन एक्सप्लेन केल्या जाते तर त्याला स्टेट ऑफ एसएचएम असं म्हणतात. ओके, व्हॉट इज स्टेट ऑफ एसएचएम? परत एकदा रिपीट करतो, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा पर्टिक्युलरली कुठे आहे, तो मीन पोझिशनला एसएचएमच्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीला आहे. ओके, तुमच्या साइडने सांगतो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीला आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीला आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या मीन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी आणि मीनच्या मधात आहे, ती अजून कुठे आहे, बरोबर, आणि तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी आणि या मीनच्या मधात आहे, ती अजून कुठे आहे, हे एक्सप्लेन करण्यासाठी हे कोण एक्सप्लेन करतं तर हे फेज ऑफ एसएचएम एक्सप्लेन करतो. हु एक्सप्लेन इट? इट एक्सप्लेन्स बाय द फेज ऑफ एसएचएम. आता सर फेज ऑफ एसएचएम म्हणजे आम्हाला समजलं की त्याची एक्झॅक्ट स्टेट आम्हाला ओळखायची आहे. पण आता एक लक्षात घ्या, व्हॉट विच टर्म्स एक्सप्लेन द स्टेट ऑफ एसएचएम. कोणकोणत्या टर्म्स असतील स्टेट ऑफ एसएचएम? चला विचार करू. काही लोकांच्या म्हणत असेल की सर डिस्प्लेसमेंट एक्सप्लेन करेल, मीन पोझिशन पासून तो किती अंतरावर आहे, बरोबर आहे. मीन पोझिशन पासून तो किती अंतरावर आहे म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट करावं लागेल. जर तो मीनवर असेल तर आपण सगळ्यांनी शिकलेलो, माझ्या मागची व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ समजण्याकरिता मागची व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. जर तो मीनवर असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट 0 असेल, बरोबर आहे.
पण सर फक्त डिस्प्लेसमेंट सफिशियंट आहे का? कारण डिस्प्लेसमेंट इकडे होते बरोबर. एक्स्ट्रीमवर असेल तर ही एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट असते बरोबर. ते पहिल्यांदा लक्षात घ्या. विच टर्म्स रिप्रेझेंट द स्टेट ऑफ एसएचएम. ओके, स्टेट ऑफ एसएचएम ही जे स्टेट ऑफ एसएचएम आहे या तीन टर्म्स एक्सप्लेन करतात. State of SHM is explained by described by the three terms. Okay, which are the three terms? The one I am writing, sir, त्याची पोझिशन कुठे आहे बरोबर. त्याची पोझिशन हे सांगते डिस्प्लेसमेंट. म्हणून आपण पहिल्यांदा लिहिणार स्टेट इज रिप्रेझेंटेड बाय डिस्प्लेसमेंट. तो मीन पासून किती अंतरावर आहे. ओके, सपोज इट इज द मीन पोझिशन, इट इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी आपण म्हणत असतो, इट इज निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी. सर तो या मीन पासून किती अंतरावर आहे बरोबर. बट जर विचार केला तर फक्त डिस्प्लेसमेंट शक्य आहे का? नाही सर, ओनली डिस्प्लेसमेंट इज अनेबल टू रिप्रेझेंट द स्टेट ऑफ एसएचएम. का? कारण सर जर आम्ही विचार केला की जर तो एक्स्ट्रीमवर जर सोडलं, कारण जेव्हा तो एक्स्ट्रीमवर असतो तिथली डायरेक्शन त्याची पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी असो की निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी असो, तो नेहमी रिटर्न बॅक टू इट्स मीन पोझिशनच असते. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज नॉट सफिशियंट टू कम्प्लिटली एक्सप्लेन द स्टेट ऑफ एसएचएम. कारण तो पॉझिटिव्हला आहे की निगेटिव्हला आहे. जर एक्स्ट्रीम पॉइंट जर सोडले तर तो इकडून इकडे चालला, म्हणजे या पॉइंटवरून तो मीन पासून इकडे चालला, मागे चालला बरोबर आहे ना, की परत मीन पासून निगेटिव्ह कडे चालला, की निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी पासून तो आमच्या मीन पोझिशन कडे येतोय, मीन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडे जातो, की पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी पासून मीन पोझिशन कडे येतो. हे फक्त डिस्प्लेसमेंट एक्सप्लेन करू शकत नाही. हो, पोझिशन सांगते मान्य आहे. ओके, त्याची पोझिशन रिप्रेझेंट्स कोण करेल तर ते डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट्स द पोझिशन बरोबर. बट ओनली पोझिशन इज नॉट सफिशियंट टू रिप्रेझेंट्स द स्टेट ऑफ एसएचएम, दॅट इज द फेज ऑफ एसएचएम. ओके, मग आता नेक्स्ट काय आहे सर? नेक्स्ट काय? सो नेक्स्ट इज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. आता पहा मी काय म्हणतो. मग आता सर डायरेक्शन ऑफ वेलोसिटी कसं एक्सप्लेन करणार? तर वेलोसिटीची डायरेक्शन, फॉर एक्झाम्पल पार्टिकल मीन पासून इकडे जातोय तर डायरेक्शन ऑफ वेलोसिटी टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. सर जर तो मीनला असेल म्हणजे या दोघांच्या सेंटरला असेल मीन पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी या दोघांच्या सेंटरला असेल तर तो परत इकडे जातोय, मागे येतोय, निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीवरून मीन कडे येतोय, या निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीच्या आणि या मीन पोझिशनच्या या पॉइंटवरून मागे जातोय बरोबर. हे कोण एक्सप्लेन करणार? सो इट इज एक्सप्लेन बाय द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी बरोबर. पण आता माझा पुढे प्रश्न आहे, ओनली जसं सर डिस्प्लेसमेंट फक्त सफिशियंट नव्हतं की त्याची स्टेट एक्सप्लेन करण्याकरिता, कारण डिस्प्लेसमेंट फक्त पोझिशन सांगायचं की तो इथे आहे, अमक्या जागी आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीवर आहे बरोबर, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीवर आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीवर आहे, मीनवर आहे, दोघांच्या मधात आहे, ती फक्त डिस्प्लेसमेंट सांगते. मग आम्ही दुसरा आणलं तर कोण? डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. तो सर कुठेतरी पॉइंटवर आहे, एक तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, मीन किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी किंवा दोघांच्या मध्ये कुठेही असेल, कुठेही असू शकतो, पण त्याची डायरेक्शन कुठे आहे बरोबर आहे की नाही? तो कोणत्या साइडला जातोय? ड्यूरिंग इट मूव्स टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, कम बॅक्स फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, मूव्स बॅक्स टू द निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी, कम फ्रॉम द निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी टू द मीन पोझिशन. हे एक्सप्लेन करणार डायरेक्शन ऑफ वेलोसिटी बरोबर. पण मनात एक अजून डाऊट आहे, सर तिसरी टर्म कोणती? तर तिसरी टर्म की तो कोणत्या एसएचएम मध्ये आहे. इट मीन्स द नंबर ऑफ ऑसिलेशन्स. त्याचे तिसरे ऑसिलेशन झाले, तिसरा करून तो चौथा करून आला का, 4 करून तो 5व्या ऑसिलेशन्स मध्ये आहे का, 4 ऑसिलेशन्स करून तो मीनवर आलेला आहे का, 5 ऑसिलेशन्स करून तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीवर गेला का, 6व्या ऑसिलेशन्स कंप्लीट करून तो निगेटिव्हिटीवर गेला का, तर हे कोण सांगणार? सो इट इज एक्सप्लेन्स बाय द नंबर ऑफ ऑसिलेशन्स. आय एम राइटिंग हियर ऑसिलेशन्स नंबर. ऑसिलेशन्स नंबर पाहणी नंबर. आपल्या सगळ्यांना माहित आहे की जेव्हा पार्टिकल एक ऑसिलेशन्स कंप्लीट करतो, माहित आहे सगळ्यांना, मी परत इथे काढतो, इथून इथे जातो, इट इज मीन पोझिशन, कम बॅक्स टू द मीन पोझिशन, ओके, इट इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, अगेन गोज टू द निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी, ओके, रिटर्न बॅक्स टू द मीन पोझिशन. जेव्हा पार्टिकल या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, सोपं समजण्याकरिता, ऍक्च्युअली असं पार्टिकल जात नाही, ओके, डायग्राम एकावर एक दिसायला नको म्हणून मी ड्रॉ केलेला आहे. मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, return back to the mean, goes to the negative extremity and return back to the mean. It is called as one SHM. याला एक SHM असं म्हणतात. पण आम्हाला जर त्याची फेज ओळखायची आहे, फेज
काय ओळखायचं आहे तर स्टेट ओळखायची आहे आणि स्टेट ऑफ एसएचएम या तीन गोष्टीवर डिपेंड करतो बरोबर. व्हॉट आर द थ्री टर्म्स व्हिच एक्सप्लेन्स द स्टेट ऑफ एसएचएम? दॅट इज द डिस्प्लेसमेंट, त्याची पोझिशन सेंटरवर आहे कुठे आहे काय, एक्स इट मीन्स एक्स, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी, वेलोसिटी कुठे आहे, कारण डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इज आल्सो इनसफिशिएंट टू रिप्रेझेंट द स्टेट ऑफ एसएचएम एक्सेप्ट ॲट द मीन पोझिशन. Why? हे लिहू शकतो. Displacement is insufficient. Only displacement is insufficient to represent the state of excitation except at extremes, because extreme वरून towards mean असते बरोबर. Similarly, except only direction of velocity is insufficient to represent the state of excitation except at where mean position, कारण mean वर velocity किती होते आपण पाहिलेला आहे 0. Velocity is maximum where velocity is maximum at where, जसं velocityचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे v is equals to plus minus omega under root of a square x square. Velocity is maximum, okay, velocity is maximum at mean वर तो maximum आहे म्हणून velocity इथं maximum आहे. इथं त्याची डायरेक्शन प्रश्न नाही पण एक्स्ट्रीम वर बाकीसाठी त्याचा प्रश्न आहे राईट. मग असं ऑसिलेटिंग नंबर हा कसा ओळखायचा तर या तिघांना ओळखून आपण मागच्या मध्ये मी थोड्या वेळा आधी तुम्हाला सांगितलं की रेफरन्स सर्कल मेथड तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला माझा मागचा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. तर रेफरन्स सर्कल मेथड मध्ये आपण पाहिलेलं आहे की एखादा पार्टिकल जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याचं प्रोजेक्शन अलॉंग एनी डायमीटर रिप्रेझेंट्स द लिनियर एसएचएम. पार्टिकल इथं असेल त्याचं प्रोजेक्शन जर आम्ही इथं केलं, हा रॉड होता, पार्टिकलची पोझिशन इथं होती, याचं प्रोजेक्शन जर आम्ही इथं केलं बरोबर आहे की नाही तर हा रिप्रेझेंट्स या एसएचएम या वाय ऍक्सिस वर दाखवतो. इट इज अ वाय ऍक्सिस, इट इज अ एक्स ऍक्सिस. हे आपण लास्ट टाइम पाहिलेलं. द प्रोजेक्शन ऑफ यूसीएम अलॉंग एनी डायमीटर रिप्रेझेंट्स द लिनियर एसएचएम. मग सर तुम्हाला आठवत असेल इथं आम्ही एक अँगल घेतला होता कोण थीटा, आणि या थीटाची आपण व्हॅल्यू घ्यायचो दॅट थीटा इज रिटन ॲज ओमेगा टी प्लस फाय. इट मीन्स व्हॉट सर, जर आम्हाला स्टेट ऑफ एसएचएम एक्सप्लेन करायचे असेल, सर जर आम्हाला फेज ऑफ एसएचएम एक्सप्लेन करायचे असेल तर आम्हाला असा एक कन्सेप्ट पाहिजे which we require the function, okay, which we require a term that should be continuously representing or changing with respect to time. सर आम्हाला अशी एक क्वांटिटी पाहिजे, ती क्वांटिटी वेळेनुसार नेहमी बदलत गेली पाहिजे आणि वेळेनुसार बदलत जाणारी, ओके, द क्वांटिटी दॅट विच हॅज चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, ओके, आणि ती क्वांटिटी जी वेळेनुसार बदलते ती आहे हा थीटा, ओके, अँड हेन्स दॅट थीटा, म्हणून हा थीटा काय रिप्रेझेंट करतो, हेन्स थीटा इज अ फेज ऑफ एसएचएम. म्हणून थीटाच कोण आहे, फेज ऑफ एसएचएम. थीटा म्हणजेच कोण, दॅट इज आय एम रायटिंग ओमेगा टी प्लस फाय, इट रिप्रेझेंट्स द फेज ऑफ एसएचएम. कारण ज्या टाइम वेळेनुसार ही क्वांटिटी बदलते, कुठे आहे, मागे आहे, डायरेक्शन्स आहे, हे पर्टिक्युलर सांगते. कसं सर सांगते, चला बघा डायग्राम कडे. मला सांगा, आता मी तुम्हाला डायग्राम वरूनच काही स्पेशल केसेस सांगतो. हे तुम्हाला लक्षात आलं असेल की स्टेट ऑफ एसएचएम कोणत्या तीन गोष्टीवर डिपेंड करतं, ओके. तर आता आपल्याला कन्सेप्ट पाहिजे की हे कसं होते सर, बरोबर आहे की नाही. तर या कन्सेप्ट कडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचं, ओके. इफ पार्टिकल इज मूव्हिंग अँड स्टार्ट्स फ्रॉम दॅट पोझिशन OX, या इथून तो रॉड मूव्ह करणं सुरू करतो. याला तुम्हाला स्पेशल केसेस मध्ये लिहायचं आहे, स्पेशल केसेस. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आतापर्यंत की फेज ऑफ एसएचएम म्हणजे हा स्टेट आहे. तो स्टेट ऑफ एसएचएम हा तीन गोष्टीवर असतो, डिस्प्लेसमेंट, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अँड द थर्ड टर्म इज द ऑसिलेशन्स नंबर. पण या तिघांना एकत्र एक्सप्लेन करणारा कोण, त्या तिघांना एक्सप्लेन करणारा हा ओमेगा टी प्लस फाय, त्याला आम्ही म्हणतो फेज ऑफ एसएचएम ऑर थीटा, ओके. आपल्या सगळ्यांना माहिती आहे लास्ट चॅप्टर मध्ये आपण जेव्हा रेफरन्स सर्कल मेथड शिकलो तिथं आपण प्रूफ केला आहे y इज इक्वल्स टू, याला आपण r म्हणतो ना, y इज इक्वल्स टू r. आता मी याला r न म्हणता, हा एम्प्लिट्यूड आहे ना, सो आय एम रायटिंग लेट सपोज हा पॉइंट जर इथं आला p, फॉर एक्झाम्पल p जर a वर आला तर मॅक्सिमम होणार, बरोबर आहे की. सो लेट आय एम टेकिंग r ची व्हॅल्यू जर मी a म्हटला तर हा होणार a sin ऑफ ओमेगा t प्लस फाय, जे आपण लास्ट टाइम पाहिलेलं. So y is equals to a sin of omega t plus phi. It is our displacement. It displacement equation.
मान्य आम्हाला. मग याचे तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतले, ऍक्सिलरेशन वरून प्रूफ केलं. आपल्याला पाहायचं आहे की याचे स्पेशल केसेस कोणकोणत्या आहेत. तर पहिली स्पेशल केस आपण म्हणणार, सगळ्यांनी बारकाईने लक्षात घ्या, आताच थोडासा टॉपिक कठीण होता. फेज लक्षात आला, ओमेगा टी प्लस फाय असते, पण तो स्पेशल केसेस कसा काम करतो बघा. पहिली केस, वेन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. जर थीटा 0 डिग्री असेल, इमॅजिन करा थीटा 0 म्हणजे हा इथे ना, थीटा 0 म्हणजे पार्टिकल कुठे असेल, वेअर इज द पार्टिकल ॲट द टाइम, वेअर इज द पार्टिकल ॲट द टाइम व्हेन थीटा इज 0. सर जेव्हा थीटा 0 असणार तेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला राहील. पहा मी काय म्हटलं, ही डायमीटर आहे ना, याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट केलेला आहे की नाही. जेव्हा थीटा 0 म्हणजे पार्टिकल इथे आहे ना, ओके, कारण हा रॉड इथे येऊन पडेल, राईट. इट इज नॉट द एक्स्ट्रीमिटी, दीज आर द एक्स्ट्रीमिटी. याच्यात पहा, लक्षात याच्या आहे, दीज आर द एक्स्ट्रीमिटी पॉइंट्स. त्याला आपण दुसरा एखादा पॉइंट म्हणू, फॉर एक्झाम्पल याला मी एन म्हणतो. जेव्हा थीटा 0 असेल तर पार्टिकल इथे येणार, म्हणजे तो मीन पोझिशन आहे, बरोबर. जेव्हा थीटा 0 डिग्री आहे, when I am writing not the phi, when theta is 0 degree, then particle is at mean position. पार्टिकल कुठे आहे, मीन पोझिशन आहे. बरं, मीनला आहे, पण हेडिंग टुवर्ड्स कुठे आहे, कुठे जाणार आहे. सर मीन वरून पार्टिकल, आमच्या सगळ्यांना माहित आहे की मीन वरून सगळ्यात पहिले पार्टिकल कुठे जात असते, तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडे जात असते सगळ्यात पहिले. मग म्हणून मी इथे लिहितोय अँड हेडिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. कुठे हेडिंग करतोय, तो टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. ओके, जेव्हा थीटा किती असेल, 0 असेल. आता माझा क्वेश्चन, हा 0 करण्याकरिता त्याला जर पूर्ण केलं म्हणजे एक कंप्लीट थीटा, एक एसएचएम कधी होईल, बाय अँगल. जर त्याने एक कंप्लीट रोटेशन केलं तर एक कंप्लीट रोटेशन मीन्स हाऊ मच. सो आय एम राइटिंग व्हेन थीटा इज इक्वल्स टू 360 डिग्री और 2 पाय रेडियन, कारण 360 डिग्री हा डिग्री मध्ये आणि हा रेडियन मध्ये. व्हेन थीटा इज 360 डिग्री और 2 पाय रेडियन, देन again particle is at कुठेच असेल, मीन पोझिशन. परत तो कुठे असेल, मीन पोझिशन अँड हेडिंग टुवर्ड्स अगेन कुठे, तिथंच आहे, तर परत कुठून जाणार, टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. बरोबर. परत जर तो 360 म्हणजे एक लक्षात घ्या की एक एसएचएम म्हणजे 360 डिग्री और 2 पाय रेडियन असं लक्षात ठेवा. ओके, चला पहिली कंडिशन आम्ही घेतला, थीटा इज इक्वल्स टू 0 डिग्री और 0 रेडियन. आता आपण दुसरी कंडिशन लिहिली. व्हाट इज द सेकंड कंडिशन? सेकंड कंडिशन लेट्स मी एक्सप्लेन नाउ. व्हेन थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री और पाय रेडियन. आता पाहूया आपण, व्हेन थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री, जेव्हा तो 180 डिग्री असेल तर इक्वेशन होणार a sin ऑफ 180 डिग्री. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की sin 180 डिग्री किती आहे बेटा, 0. 0 into a 0, म्हणजे या केस मध्ये सर 0. सर मग असं लक्षात आलं की पहिल्याही केस मध्ये जर आम्ही पाहिलं तर y a sin 0 0 0 into a 0. सर या वेळेस तो मीन वर, म्हणजे 180 डिग्री असताना मीन वर, पण दोघांमध्ये फरक बघा कसा. when the angle is 0, then it is at where, जेव्हा अँगल 0 राहील तेव्हा तो पॉझिटिव्ह म्हणजे मीन वर राहील, पण हेडिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. when the angle is 180, it is at the mean position. I am writing the particle is at mean position. particle mean वर राहील, बरोबर. पण हेडिंग कुठे होणार, and heading towards कुठे हेडिंग करणार, निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी. हे समजणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना. जेव्हा तो मीन वर राहील इकडे जाणार, बरोबर आहे ना, तेव्हा अँगल 0. ओके, जेव्हा मीन वर राहील म्हणजे 180 पण इकडे जाणार तेव्हा अँगल 180 डिग्री. ओके, चला थर्ड केस कडे आपण जाऊया. व्हेन आय एम रायटिंग थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री, काय होतं, y इज इक्वल्स टू a sin 90 डिग्री. sin 90 डिग्री इज 1 into a. अरे याचा अर्थ असं लक्षात आला सर की पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडे जात असताना, म्हणजे मीन वर आहे, पॉझिटिव्ह कडे हेड करतोय तर 0 2 पाय 4 पाय 6 पाय अँड सो ऑन. मीन वर आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडे जातोय म्हणजे पाय, म्हणजे 180 डिग्री. त्याच्यात 2 पाय ऍड करा, कारण एक रोटेशन
पाय प्लस 2 पाय म्हणजे 3 पाय, 3 पाय प्लस 2 पाय म्हणजे 5 पाय. म्हणजे मीन टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय. तुम्ही नोट्स मध्ये लिहू शकता. मीन टुवर्ड्स पॉझिटिव्ह मीनवर आहे. पुढच्या स्टेज मध्ये नेक्स्ट हेडिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय. मीनवर आहे. नेक्स्ट हेडिंग टू निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी पाय, 2 पाय, 3 पाय, 5 पाय म्हणजे ऑड मल्टिपल्स ऑफ पाय आणि इकडे इवन मल्टिपल्स ऑफ पाय when it is at the mean position. आता महत्त्वाचं समजलं, जेव्हा y हा a झाला म्हणजे मॅक्सिमम इट इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. म्हणजे जेव्हा तो 90 डिग्री असेल किंवा बरोबर आहे ना, आय एम रायटिंग हियर नाउ पार्टिकल इज at पार्टिकल अशा वेळेस कुठे असेल, नाउ पार्टिकल इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. आता तो कुठे आहे, आता एक्झॅक्ट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीवर आहे अँड हेडिंग टुवर्ड्स मीन. बरोबर आहे ना, कारण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी कडून तो कुठे येतो, मीन कडे. नेक्स्ट त्याच्यात तो हेडिंग टुवर्ड्स मीन होणार. म्हणजे असेच जर आम्ही काढले म्हणजे एक एसएचएम च्या वेळेस ए वर फॉर वन एसएचएम, फॉर सेकंड एसएचएम, सेकंड एसएचएम च्या वेळेस तो काय होणार, तर सेकंड एसएचएम च्या वेळेस 2 पाय ऍड करावा लागेल त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही, म्हणजे 2 पाय जेव्हा आम्ही ऍड करणार तर हा ए झाला. बरोबर आहे की नाही, मग 2 पाय जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये ऍड करणार तर असे एसएचएम सोडत जाणार. बरोबर आहे की नाही. फॉर सेकंड एसएचएम तर आपण लिहू शकतो y is equals to a sin of हा होणार 2 पाय प्लस परत अँगल हा 90 डिग्री. बरोबर आहे, 2 पाय प्लस 90 डिग्री म्हणजे किती होणार, बरोबर आहे की दॅट इज 360 प्लस 90 डिग्री, जो की तुमचा नेक्स्ट येणार. सपोज आय एम रायटिंग हियर पाय बाय 2 असं तुम्ही घेऊ शकता. दॅट इज 2 पाय प्लस पाय बाय 2, 4 पाय प्लस पाय बाय 2. राईट आहे की नाही. एसएचएम 2 पाय प्लस पाय बाय 2, 4 पाय प्लस पाय बाय 2, 6 पाय प्लस पाय बाय 2 अँड सो ऑन असे तुम्ही घेऊ शकता फॉर नेक्स्ट कोणत्यासाठी, when it is at positive एक्स्ट्रीमिटी. आता नेक्स्ट पॉइंट पहा, फोर्थ पॉइंट, when theta is I am writing 270 degree. चला I am writing here a sin of 270 degree. चार्ट मध्ये तुम्हाला माहित आहे 270 degree is how much, 270 degree is -1, so it is at here माइनस ए. म्हणजे जेव्हा 270 डिग्री राहील राईट और 3 पाय बाय 2 तुम्ही म्हणू शकता पार्टिकल इज वेअर इट इज ॲट निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी. सो आय एम रायटिंग नाउ द पार्टिकल इज ॲट निगेटिव्ह वेअर इट इज ॲट निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी. आणि जेव्हा तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी राहील अँड नेक्स्ट टू व्हॉट तुम्ही लिहू शकता, नेक्स्ट इट नाउ हेडिंग टुवर्ड्स द मीन पोझिशन. मग आता हा झाला 3 पाय बाय 2, हा पहिला एसएचएम साठी. बरोबर आहे की नाही. नेक्स्ट एसएचएम साठी, सेकंड एसएचएम साठी 2 पाय प्लस 3 पाय बाय 2, तिसऱ्या एसएचएम साठी 4 पाय प्लस 3 पाय बाय 2, पुढच्या एसएचएम साठी 6 पाय प्लस 3 पाय बाय 2 असे करत. बरोबर आहे की नाही. न्यूमेरिकल आज आपण घेणार आहोत. पहिल्यांदा हा कन्सेप्ट तुम्हाला समजला का, व्हॉट इज स्टेट ऑफ एसएचएम, पर्टिक्युलरली एक्सप्लेन स्टेट ऑफ एसएचएम इज गिव्स द पोझिशन्स, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी and it gives the number of oscillations. तर आता आपण न्यूमेरिकल घेणार आहोत. जसं तुम्ही सगळेजण करू शकता, सगळ्यांना क्वेश्चन दिसत असेल. क्वेश्चन आहे व्हॉट वी नीड टू डू हियर. बघा आपल्याला काय करायचं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे. डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन. स्टेट काढायचा, स्टेट म्हणजे फेज. ओके, इफ द फेज अँगल इज काय स्टेट राहणार म्हणजे त्याची आपल्याला सांगायचं आहे. तो सेकंड कंप्लीट झालं, तिसरं ऑसिलेशन झालं, तिसऱ्या ऑसिलेशन मध्ये तो कुठून कुठे येतोय ते सांगायचं आहे. व्हेन फेज अँगल इज 111 डिग्री. सो आय एम रायटिंग सिन्स थीटा इज इक्वल्स टू 111 डिग्री. ओके, 1110 डिग्री इतका फेज अँगल आहे. तर पहिल्यांदा आपण करू. सर एक एसएचएम म्हणजे 2 पाय. जर याला 2 पायने डिवाइड केलं जात नाही. जर 2 पायने डिवाइड केलं म्हणजे 360 ने जर डिवाइड झालं असतं तर हा मीन वर राहिला असता. ओके, पण याला 2 पायने एक्झॅक्ट डिवाइड होत नाही. मग असं लक्षात येतं की या स्टेट मध्ये पार्टिकल आम्हाला कुठे दिसतो, या स्टेट मध्ये आपल्याला पार्टिकल दिसतोय. हा कंप्लीट किती ऑसिलेशन्स करतो पहिल्यांदा आपण बघू. सर याला एक्झॅक्ट कितीने डिवाइड होईल, तर मला असं आहे की इथे थीटा इज इक्वल्स टू 3 * 360 डिग्री प्लस 30 डिग्री. सर हे तुम्हाला कसं जमलं पहिले समजून घ्या. 360 च्या मध्ये 360
म्हणजे एक SHM, हा झाला एक SHM, हा झाला दुसरा SHM, हा झाला तिसरा SHM. तर पहिले 360 च्या मध्ये त्याला ब्रेक करायचं. 3 × 360 करून बघा. 6 3 = 18, कॅरी 1, 3 3 = 9, म्हणजे इतका येतो बेटा. म्हणजे या नंबरला मला 1080 प्लस 30, तेव्हाच मला 111110 डिग्री मिळेल. म्हणजे 3 रिव्होल्यूशन्स त्याचे कंप्लीट झालेले आहेत. पहिल्यांदा हे लक्षात घ्या, कारण 3 × 360 डिग्री आहे ना. किती आहे बेटा? 3 × 360 डिग्री, म्हणजे हा झाला 3 × 2π प्लस 30 डिग्री. हे समजलं का तुम्हाला? म्हणजे त्याचे किती रिव्होल्यूशन्स कंप्लीट झालेले आहेत? 2π म्हणजे एक रिव्होल्यूशन, 1 × 3 म्हणजे इट कंप्लीट्स इट्स 3 रिव्होल्यूशन्स. बरोबर, 3 कंप्लीट करून तो थोडासा समोर गेला. पहा, 1 2 3 आणि 3 करून तो थोडासा समोर गेला. कुठपर्यंत समोर गेला? 30 डिग्री पर्यंत समोर गेला. बरोबर आहे. नाउ इट इज इन द विच ऑसिलेशन्स? इट इज इन द फोर्थ ऑसिलेशन. चौथ्या ऑसिलेशन मध्ये एवढं कळलं. ठीक आहे. आता तो त्याची पोझिशन सांगायची की या पोझिशनवर चौथ्यामध्ये तो आहे. हा प्लस आहे, हा मायनस आहे. पहा, एक ऑसिलेशन्स, दोन ऑसिलेशन्स, तीन ऑसिलेशन्स, समोर थोडासा गेला. राईट आहे. आता लक्षात घ्या, 30 डिग्री आपण पाहिलं की जेव्हा पार्टिकल इथं असेल या पद्धतीनं, हा 0, बरोबर आहे की नाही, हा 180, हा 90 आणि हा 270. कन्फ्युज होऊ नका. जेव्हा पार्टिकल 90 वर जातो, म्हणजे आता 0 वरून जर 90 कडे जात असेल, हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. हा 0 म्हणजे इट हेडिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. अरे येस ऑर नो? इट इज हेडिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह, कारण अँगल 30 डिग्री आहे. चला, हे कळलं की मीन पासून तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी पण एक्झॅक्ट कुठे आहे सर? एक्झॅक्ट कुठे आहे ते आपल्याला आता कळायचं आहे. तर एक्झॅक्ट साठी आपण याला थीटा समजणार. तर मी लिहितो, सिन्स आय एम रायटिंग y is equals to a sin omega t plus phi is equals to a sin theta is equals to a sin, it is 3 into 2 pi plus how much? 30 degree, that is a sin of 3 2 pi, that is 6 pi plus 30 degree. Add sugar to coffee सगळ्यांना माहित आहे. तो आता आपण इथे लावणार add sugar to coffee. It is here pi by 2, okay, and here is pi, here is 3 pi by 2 and here is 2 pi. Odd multiple नाही आहे, इवन मल्टिपल आहे. साइन चा साइनच राहणार. बरोबर, 6 pi या साइडला इथे तो 6 pi एक्झॅक्ट बिकॉज इट इज इवन मल्टिपल. प्लस म्हणजे समोर ऑल पॉझिटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह राहील आणि इथे राहील 30 डिग्री याचा आपण ठरवतो. sin 30 इज 1/2, सो a into 1/2, तर आन्सर किती येते? a/2. म्हणजे पार्टिकल कुठे असेल? पार्टिकल असेल a/2. हा झाला a, इथं कुठेतरी a/2 असेल बेटा. राईट आहे ना? म्हणजे या न्यूमेरिकल मध्ये जेव्हा पार्टिकल, या पार्टिकलने इतका फेज अँगल कंप्लीट केला 1110 डिग्री. नाउ वेअर इज द पार्टिकल? पार्टिकल इज असं लिहू आपण. लिहा तुम्ही, पार्टिकल कंप्लीटेड्स 3 SHMs. That is in it, now it is in the fourth SHM at the position a/2. amplitude च्या अर्ध्यात तो असेल. at position a/2, heading toward the positive extremity, heading towards the positive extremity. okay, नेक्स्ट न्यूमेरिकल ला पाहायचं. नेक्स्ट न्यूमेरिकल जसं तुम्ही बघू शकता, नंबर 2 न्यूमेरिकल, while completing its third oscillations. काय म्हणते? व्हाईल कंप्लीटिंग म्हणजे तिसरं ऑसिलेशन्स तो करण्यावर आहे. म्हणजे 2 कंप्लीट झाले रे भाऊ. बरोबर आहे की नाही? किती ऑसिलेशन्स कंप्लीट झाले? इट कंप्लीटेड्स 2 ऑसिलेशन्स. व्हाईल कंप्लीटेड how many oscillations? Third oscillations during linear SHM, a particle is at -3/2 times a. Determine the phase heading to its mean position. काय म्हणते आता? ही पार्टिकल आहे, ही मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी, हेडिंग टू अ मीन म्हणते. बरं, निगेटिव्ह आहे व्हॅल्यू म्हणजे मायनस a/2 इथे कुठेतरी असं, म्हणजे अर्धा -√3/2 a इथे कुठेतरी असेल. मीनिंग टुवर्ड्स इकडे म्हणते. आता आपण पहिल्यांदा लक्षात घ्या, हे मीन म्हणजे 0 डिग्री, हे 90 डिग्री, हे 180 डिग्री. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री. बरोबर आहे की? जर तो इकडे चालला हेडिंग टुवर्ड्स मीन, म्हणजे तो 180 च्या पुढं
2 पाय, कारण 2 पाय इथंच आहे ना परत, म्हणजे तो चौथ्या क्वाड्रंटला. ही गोष्ट क्लिअर आहे. पार्टिकल इज इट नाउ, तुम्ही लिहू शकता सिन्स द पार्टिकल व्हॅल्यू इज -3 डायग्राम वरून समजते. हा 0, हा 90 डिग्री, हा 180 डिग्री आणि हा 360, म्हणून हा 0 परत इकडे आला, तो हेडिंग टुवर्ड्स मीन म्हणते, म्हणजे तो फोर्थ क्वाड्रंट आहे. आता आपण पुढे करणार, आम्हाला दिलेली व्हॅल्यू आहे, दॅट व्हॅल्यू डिटर काय दिलंय, अ पार्टिकल इज एट -√3/2 सिन्स y is equals to -√3/2 times a, since y is what, a sin theta is equals to -√3/2 times a get cancel, sin theta √3/2 हे समजून घ्या. सर sin √3/2 मायनस नाही पण प्लस मात्र नक्की होते, सो आय एम राइट, सिन्स sin theta is equals to √3/2 प्लस होते, पण आम्हाला तो मायनस पाहिजे, मल्टिप्लाइड बाय मायनस, म्हणजे मायनस sin theta is equals to -√3/2, म्हणजे आम्हाला हे आन्सर पाहिजे. मग आम्हाला जर मायनस sin theta आन्सर पाहिजे, तर आपण इकडे ऍडजस्टमेंट करू, आता ऍड शुगर टू कॉफी, इथं थीटा इथं थीटा, बरोबर आहे की नाही. तर इथं पहिल्यांदा जसं आपल्याला माहित आहे मायनस मध्ये इथे रे पाय प्लस केलं का, आणि 2 पाय मायनस, कारण पाय मायनस केला तर साइन पॉझिटिव्ह, 2 पाय प्लस केला तर परत ऑल पॉझिटिव्ह, म्हणून एकदा करतो पाय प्लस आणि एकदा करतो 2 पाय मायनस, एकदा परत लावून पाय आहे साइनचा साइन थीटाचा थीटा, पाय प्लस टॅन पॉझिटिव्ह विचारला साइन म्हणून मायनस, बरोबर. दुसरा 2 पाय असताना साइनचा साइन थीटाचा थीटा, नंतर इथं मायनस 2 पाय मायनस कॉस पॉझिटिव्ह विचारला साइन, सो मायनस साइन थीटा, आन्सर हे दोन. मग या दोन साइड कंडिशन्स या बनतात. एक तर पाय प्लस म्हणजे आम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये, याच्या म्हणण्यानुसार तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये, आणि हे आपण पहिलेच ओळखलं होतं की जर तो हेडिंग टुवर्ड्स द मीन असेल एवढं डिस्प्लेसमेंट करून, तर तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, चौथ्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू घ्यावी लागेल 2 पाय मायनस थीटा, ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. ओके, सो व्हॉट इज दॅट व्हॅल्यू, इट इज 2 पाय मायनस थीटा, ही आपली पहिली व्हॅल्यू होणार इथे. मग आता आपण पुढे काय करणार, या 2 पाय मायनस थीटा वरून असं लक्षात येतं की साइन ऑफ 2 पाय मायनस थीटा ही मायनस थीटाची व्हॅल्यू असते, म्हणजे आपला -√3/2, बरोबर आहे की नाही. म्हणजे 2 पाय मायनस थीटा, नाउ इट इज इन द फोर्थ क्वाड्रंट, वेर इट इज इन द फोर्थ क्वाड्रंट. आता आपण बघू शकतो, चला पायचा मग आपल्याला 2 पाय मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, ही व्हॅल्यू आपण इथून काढली. आता याला आपल्याला इक्वेट करायचं व्यवस्थित पद्धतीने. पहिल्यांदा एक लक्षात घ्या की आपण आता इथून थीटा इक्वेट करूया. सर sin थीटा म्हणजे √3/2, आम्हाला मायनस sin थीटा पाहिजे होता म्हणून -√3/2, पण sin कुठं √3/2 होते, जेव्हा थीटा किती असते रे बेटा, 60 डिग्री. 60 डिग्री मीन्स π/3 रेडियन. सो एक गोष्ट इथून क्लिअर झाली की आम्हाला आन्सर -sin π/3 पाहिजे होतं. आन्सर किती पाहिजे होतं, -sin π/3. तर मला इथे थीटाचा किती कोणता लागेल, π/3, 2 पाय मायनस π/3, करेक्ट. 2 पाय मायनस π/3, 3 2 जा 6, 6 पाय मायनस पाय इज 5 π/3. किती येतं बेटा, 5 π/3, बरोबर आहे ना. थांबा सर, 5 π/3 हा तर लक्षात आला, पण हा कधी आहे, पहिल्यांदा त्यांनी किती ऑसिलेशन्स केले म्हणजे हे लक्षात घ्या. इट इज नाउ कंप्लीटिंग द व्हाईल कंप्लीटिंग थर्ड ऑसिलेशन्स, म्हणजे 2 कंप्लीट झाले. 2च्या पुढे तिसऱ्या ऑसिलेशनच्या मध्ये एवढा अँगल दिलेला आहे. सो आय एम राइटिंग हेन्स थीटा इज इक्वल्स टू एक ऑसिलेशन 2 कंप्लीट झाले, 2 × 2 पाय, एक ऑसिलेशन्स त्याला मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 2 ऑसिलेशन्स, प्लस तिसऱ्या ऑसिलेशनचा तेवढा कंप्लीट झाला किती, 5 π/3. काय होणार आता बघा, 2 2 जा 4 पाय प्लस 5 π/3, 4 3 12, 12 आणि 5 17, बरोबर आहे की नाही. So how much is the phase in that question? It is 17 π/3. ओके, एकदा परत लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय केलं आहे, तर पहिल्यांदा त्याची डिस्टन्स दिलं होतं. 2 कंप्लीट ऑसिलेशन झालेलं आहे, व्हाईल कंप्लीटिंग थर्ड मध्ये, म्हणजे 2 झाले. 2 झाले म्हणजे एवढा अँगल तर झालेलाच आहे, डन. आता प्लस किती झाला सर ते कळायचं. तर त्यांनी म्हटलं की बा तो मीन कडे हेडिंग करतोय, एवढं डिस्टन्स झालं तर आम्ही डायग्राम काढली. सर इथं 0 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं 180 डिग्री, आणि इथं किती 360, म्हणजे तो याच्या मधात आहे, म्हणजे 180 to 360 हा झाला आमचा फोर्थ क्वाड्रंट. मग फोर्थ क्वाड्रंटचा आम्ही अँगल काढला. तर त्यासाठी आम्ही पहिले डिस्टन्स दिलं होतं y = -3/2 a, y चा फॉर्म्युला.
इथून थीटाची व्हॅल्यू आली √3/2 पण आम्हाला मायनस पाहिजे. सो थीटा कुठे √3/2 होती तर 60 वर म्हणजे π/3 मल्टिप्लाइड बाय -1 ऑन बोथ साइड्स. तर थीटा इथं फिक्स झाला. तर आपण लिहू शकतो π/3. इथे तुम्ही लिहू शकता π/3. इथे येणार तो बरोबर π/3 म्हणजे बरोबर येतं ते. मग इथे π/3 ठेवला तर हा झाला आन्सर sin 5/, म्हणजे तिसऱ्या ऑसिलेशन्स मध्ये त्यांनी एवढा अँगल कव्हर केलेला आहे. मग तिसऱ्या ऑसिलेशन मध्ये जर एवढा अँगल कव्हर केला, दोन ऑसिलेशन्स प्लस तिसऱ्या मधला एक तर टोटल फेज अँगल झाला 17 π/3. ओके, न्यूमेरिकल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजले असतील. हा व्हिडिओ वारंवार बघा म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित पद्धतीने समजते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. थँक्यू सो मच.